हॅलो नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर हा जो व्लॉग आहे तो संडे सकाळचा आहे आणि इथे मी आता नाश्ता बनवते आहे। तर डोसे बनवते आहे मी नाश्त्यामध्ये। तर हे जे डोस्याचं बॅटर आहे ते रेडीमेड आणलेलं होतं, त्याचेच डोसे बनवते। आणि त्याबरोबरच इकडे मी बटाट्याची चटणी पण केली आहे आणि ग्रीन जी चटणी असते खोबऱ्याची ती पण बनवली आहे आणि अशा प्रकारचा आज नाश्ता बनवला आहे। तर नाश्ता झाल्यानंतर हे ज्या काही भाज्या काल संध्याकाळी म्हणजे सॅटर्डेला संध्याकाळी ज्या आणल्या होत्या त्या सर्व आता मी ठेवते आहे निवडून वगैरे। तर इथे वटाण्याच्या ज्या शेंगा आहेत त्या माझ्या मुलाला निवडण्यासाठी खूप आवडतं, तर तो बोलत होता की मलाच ते मीच निवडून देतो तुला। तर त्याला मला कामामध्ये हेल्प करायला खूप आवडतं, तर त्याने सर्व शेंगा मला सोलून दिलेल्या आहे। आणि भाजीमध्ये मी काय काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर या सर्व आठवडाभरासाठी लागणाऱ्या भाज्या मी आणलेल्या आहेत। त्यानंतर दिवसभरातली सगळी कामं झाली होती माझी आणि संध्याकाळी आम्ही संडे आहे तर त्यामुळे आलो आहे बाहेर। तर नाशिकमधल्या सिटी सेंटर मॉलला आम्ही आलो आहे। तर इथे आम्ही कपड्यांची थोडी शॉपिंग केली तिघांसाठी पण, आणि लेट पण खूप झालं होतं, घरी पण जायचं होतं। तर आता आम्ही निघतो आहे, बिलिंग करायला आलो आहे आणि इथे टॉयज सेक्शन आहे। आणि चिकीसाठी ही ट्रेन पण घेतली आहे। तर आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी, कारण खूपच लेट झालं होतं। तर आम्ही आता पोहोचलो आहे घरी आणि रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत। आणि काय काय शॉपिंग केली आहे ते दाखवते मी तुम्हाला पुढे। आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो मंडे सकाळचा आहे। तर सकाळच्या टिफिनसाठी मी इथे आता वांग्याचं भरीत बनवते आहे। त्यासाठी हे वांगं घेतलं आहे, ते स्वच्छ धुवून आता मी ते तव्यावरती भाजण्यासाठी ठेवलं आहे अशा प्रकारे। आणि इथे मिक्सरमध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे यांची पेस्ट करून घेणार आहे। तर इकडे वांगं पण शिजून झालं आहे, 10 ते 15 मिनिट लागले दोन्ही साईडनी शिजण्यासाठी। तर अशा प्रकारे शिजून घेतलं आहे झाकण ठेवून त्यावरती। आणि आता आपल्याला हे वांगं सोलून घ्यायचं आहे। थंड झाल्यावरती त्याचं सगळं वरचे साल काढून घेतलं आणि मॅशरने बारीक मॅश करून घेतलं एकदम। आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये शेंगदाणे टाकले आहे थोडे, आणि शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये
आधी शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर त्यामध्ये कट केलेला कांदा टाकायचा आहे। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे मी, तर ते आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। आणि कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं तर ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तर ही जी रेसिपी आहे ती एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी पण बनतं वांग्याचं भरीत, तर तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर मीठ, थोडीशी मिरची पावडर आणि हळद आपण टाकली आहे। हे पण सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता जे आपण वांग मॅश करून घेतलं होतं शिजवून, ते आता आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर वरतून कट केलेली कोथिंबीर आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मीडियम फ्लेमवरती थोडा वेळ होऊ द्यायचं आहे। 5 मिनिट झाकण पण ठेवायचं आहे। आणि आता इथे आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे, तर मी टिफिनसाठी आज बनवलं आहे। त्यानंतर सकाळचे घरातले सर्व कामं झाले, नाश्ता वगैरे झाला आणि दुपारचं जेवण पण झालं आणि एक पार्सल आलं आहे माझं। मी ऑनलाईन नाईट सूट ऑर्डर केला होता फ्लिपकार्टवरून, तर सॅटिन नाईट सूट आहे हा। याच टाईपमध्ये मी आधी पण ऑर्डर केला आहे, तर तो पण छान होता, तर त्यामुळे मी परत तसाच ऑर्डर केला, फक्त कलर वेगळा आहे। तर आधी यूज केला आहे मी, खूप छान आहे। तर अशा प्रकारे आहे, तुम्हाला दाखवते मी। तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे सांगा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। चला तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, हॅव अ नाईस डे।